दुसरी तुमची हाय तेजी मामा. हॅलो. हाय असावरी. पण आज असं अचानक अनइन्फॉर्म. अच्छा, परबांच्या मुलींना खानोलकरांकडे आल्याशिवाय एक दिवस सुद्धा करमत नाही वाटतं. हो आय टेल यू, तेजी मामा तुमची खूप आठवण येत होती. आशुताईला. माझी? मग ठीक आहे. गौतम घरी नाहीये माहिती असेलच तुला. हो माहिती आहे. ते मम्मीने मासे पाठवले होते तुमच्यासाठी. अच्छा. या टुडेज गटारी नो. सो सुभाष काकांनी एक्स्ट्रा मासे आणले होते. सो पमा मावशी म्हणाल्या की घेऊन जा खानोळकरांकडे. अच्छा, म्हणजे खूप मासे आणले होते, त्यांचं करायचं काय? म्हणून आम्हाला चिकटवलेत की काय? नाही नाही तसं नाही आहे. मम्मीने खास तुमच्यासाठीच बनवले. ऑफकोर्स, गंमत केली. एवढं सिरियसली काय घेतेस? पण खरं सांगू का, आज आता बघ, आता गौतम आणि जय तर बाहेरगावी आहेत, माहितीये तुला. आई गेलीये लंचला मैत्रिणींकडे. आणि तिचा उपास असेल ना. नाही, मी मला आवडतात मासे, पण मी काही तेलकट खाणार नाही. मला ना खूप ऍसिडिटी झाली. तर एक काम करशील का तू, हे खरंच घरी घेऊन जा आणि गौतम तुझ्याकडे आला ना की पोटभर खाऊ घाल त्याला, कारण संपणार नाहीत अगं आणि उगाच अन्न वाया जाईल. या ऍक्च्युली हॅव अ पॉइंट. कोणी खाणार नाही तर वेस्टच होणार आहे. सो फॉरगेट इट. बट एनिवेज इट्स व्हेरी ऑइली. किती ऑइली आहे ते. तसं पण तुम्हाला प्रॉब्लेम होतो ना. आय नो. म्हटलं ना ऍसिडिटी झाली. जाऊ दे ना, तर ठेव. प्रमिलाने एवढे प्रेमाने करून पाठवलेत, तिला वाईट वाटेल. ठेव. घे ग जरा. काय कोणी आलं तर रात्री खायला घालते, नाहीतर आमच्या स्टाफला देते. आपल्या घरातल्या सारखाचे स्टाफ. माझे ड्रायव्हर आहेत ना इम्तियाजबाई, त्यांना मासे खूप आवडतात आणि त्यांच्याकडे नाही करत अगं. अरे बघ, सगळं उभे उभेच बोलते. तुम्ही बसा, एक कॉफी वगैरे काय. नाही नको, येतो आम्ही. बरं ठीक आहे, मलाही मीटिंग आहे, मीही निघते. तुम्हाला सोडू का कुठे? नाही, सोडेल ती. अच्छा ओके बाय तेजी मामा. नमस्कार करते. अगो बाई, संस्कारी मुलगी. येते. बाय. मला तर बाबा वियर्डच वाटल्या. ती बिंदू नाही, गौतमची मम्मा. आय मीन कधी कधी शी इज व्हेरी स्वीट, एकदम छान बोलते. कधी कधी बोलतच नाही ब्रो, ओळखच दाखवत नाही. नाही म्हणजे टॉन्ट वगैरे मारायची काय गरज होती? तर मावशीने एवढं प्रेमाने बनवलं होतं तर घ्यायचं ना चुपचाप. उगाच कशाला स्टाफला देईन, ड्रायव्हरला देईन, वेटरला देईन. अरे तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना द्या ना. आम्ही तुम्हाला देण्याचं काम केलंय. घ्या नाही तर फेकून द्या डूड. आय मीन मला तर नाही आवडलं त्यांचं बोलणं. टू फिशी. तुला पण नाही आवडलं ना? समायरा ऐक ना, असू देत ते, आपण जाऊयात. चल. दिस यार, दिस बिहेवियर. किती साधी आहेस तू आशुताई, पण त्या खूप एक्स्ट्रा आहेत. सो बी केअरफुल. नाही मला असं वाटतंय की तेजू मामाने गौतमच्या हट्टाखातरच लग्नाला होकार दिलाय. आय मीन तिने मनाने अजूनही परमिशन दिली नाहीये, एक्सेप्ट केलं नाहीये. तुला नाही का वाटत असं? नाही म्हणजे दॅट्स फाईन, दॅट्स कम्प्लिटली फाईन. इनिशियल स्टेजेस आहेत म्हणून नसेल केलं, पुढे जाऊन करेल ना. डोंट वरी. चल जाऊया. अगं फोन तरी उचल ना. किती उशीर, सगळे वाट बघत असतील इथे कार्यक्रमाला. चल लवकर, चल ना. आता काय झालं? शायनर, तू बदललायस. म्हणजे आज चक्क स्वतःहून तू गावातल्या कार्यक्रमासाठी जायला तयार झालाय. तू काट्या चमच्याने खाणारा माणूस
गावातली गटारी पार्टी अटेंड करणार आहेस? शेतात बसून खावा लागणार आहे? तू साधं स्वतःच्या कपड्यांना धूळ सुद्धा लागू देत नाहीस. मिस टकाटक, या गावी आलो होतो एक बिझनेसमॅन म्हणून. आपलं काम करायचं आणि निघायचं हा एकच विचार होता डोक्यात. पण इथल्या माणसांना भेटून त्यांचा आपलेपणा बघून खूप वेगळं वाटतंय. इतकं प्रेम करणारी निस्वार्थी माणसं आजूबाजूला असणं मी पहिल्यांदा अनुभवतोय. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे सगळं. काय बिझनेसमध्ये आल्यापासून सगळी नाती माझ्यासाठी डील झाली होती. प्रत्येक वेळी काय लक्ष कुठे आहे? काही बोलायचं नाहीये? खरं तर ना मला कळतच नाहीये की तू खरा कोणता आहेस. म्हणजे दिवसभर ऍटिट्यूड दाखवत फिरणारा, ऑर्डर सोडणारा, चिडचिड करणारा तो खरा जय, की आता असं साध्या शॉर्ट पॅन्ट मध्ये रेडी होऊन गावातली पार्टी अटेंड करायला निघालेला जय खरं आहे? वेल, आय मस्ट गिव्ह यू द क्रेडिट फॉर चेंज. थँक्यू. हं? अरे मला तर वाटलेलं की फ्रेंडशिप डे नंतर तू हा बँड काढून टाकशील. माझ्या फर्स्ट बेस्ट फ्रेंडने दिलाय, असं कसं काढीन? चला, उशीर होते.